सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने त्याचा फटका खरीप हंगामाच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसलाय। शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड प्रमाणात झाले असून राज्य शासनाकडून आर्थिक मदत घोषित करण्यात आलेली असली तरी अद्यापही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाहीये। या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामाप्रमाणेच फळभाज्यांना देखील बसला असून सततच्या होत असलेल्या पावसामुळे फळभाज्या सडू लागल्या। यामुळे बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या देखील नुकसान होत आहे, तसेच व्यापाऱ्यांकडून देखील मागणी घटल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे। मी गजानन दारमाळी राहणार धुळे। 10 वर्षांना आपला हायवे रोडला आमची जमीन आहे, वरखेडी हायवे रोडला। तर आमची दूधही निघत होती। तर जास्ती पावसामुळे आमचं दुधाचं फार नुकसान झालं। 1 क्विंटल 1.5 क्विंटल असं रोज निघत होते दूधही, पण आता या जास्ती पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आमचं। हे नुकसान झाल्यामुळे दूधईचा असं खराब झालेलं आहे सगळं। पाणी जास्ती पावसामुळे पूर्ण दूधही खराब झालेली आहे आमची। कशी दूध यायचं बघा, हे तर 25,000च्या पुढे खर्च आलेला आहे आम्हाला याला, की रोज आम्हाला 1 क्विंटल 75 किलो असं माल निघत होता। पण आता जास्त पावसामुळे याचं पूर्ण क्षेत्राचा खराब झालेला आहे। तर गव्हर्नमेंटनी हे लक्ष द्यायला 25,000 रुपये खर्च आलेला होता आम्हाला, पण आता माणसं लावून ती मजुरी सुद्धा निघणार नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे। या 4-5 दिवसाचा पावसामुळे जास्ती फारच नुकसान झालेलं आहे आमचं। त्याचे जे पानं आहे ते पाने संपूर्ण पिवळे पडलेले आहे आणि सगळे माल असा डागी निघतोय त्याच्यामुळे, आणि सगळं खंगार सारखं झालेलं आहे सगळं। तर तलाठी पंचनामा करायला आले नाही, कोणी येतच नाही पंचनामा करायला, अशी परिस्थिती झालेली आहे। मक्का सगळा मक्याचं असंच पहिलं नुकसान झालेलं आहे। आता भाजीपाला लावलेला त्याचं बी असं नुकसान झालेलं आहे। ज्वारी लावलेली होती, ज्वारी सगळी काळी पडलेली होती। बाजरी लावलेली होती, बाजरी बी संपूर्ण खराब झालेली होती। आता काय करायचं अशी परिस्थिती झालेली। दिवाळीला म्हणे गव्हर्नमेंट म्हणत होते की पैसे देऊ, असं पैसे टाकणारे, अमुक करणारे, ढमुक करणारे, एकरी इतके पैसे देणारे, काही 1 रुपया आला नाही आहे। धुळे जिल्ह्याला अशी परिस्थिती आलेली। आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये शेती सगळी, त्याच्यामुळे म्हणे लोक म्हणत होते की धुळे जिल्ह्याला बी अतिवृष्टीचा पैसा मिळणार आहे, अमुक मिळणार आहे, ढमुक मिळणार आहे। काही मिळालं नाही आम्हाला, काही नाही करायला बी आले नाही। ते धुळे शहरमध्ये कोणी तलाठी आला नाही, कोणी कृषी अधिकारी आला नाही। तर याचं दक्षता घ्यावी एवढी आमची विनंती आहे शेतकऱ्यांची। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।